नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेमध्ये अग्निशमन विभागामध्ये फायरमॅन या पदासाठी 186 इतक्या जागा निघाल्या होत्या। तर त्याची एक्झाम डेट जी आहे ती आता रिलीज करण्यात आलेली आहे। त्याबाबत नोटिफिकेशन पब्लिश झालेले आहे आणि ही नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर अपलोड केलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यावर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तर बघा, ही नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे। 11 फेब्रुवारी 2026 ची नोटिफिकेशन आहे नाशिक महानगरपालिका। तर बघा, नाशिक महानगरपालिका येथील अभियांत्रिकी तसेच आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील विविध पदे सरळ सेवा पदभरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सदर भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षा दिनांक 24 फरवरी 2026 ते 25 फरवरी 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे। तर बघा, 24 आणि 25 फरवरीमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे। सदर परीक्षा ही महाराष्ट्रातील नाशिक, सिन्नर, मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर या 13 शहरांमध्ये होणार असून या शहरातील एकूण 29 परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा घेण्यात येणार आहे। परीक्षेचे हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड TCS कंपनीमार्फत लवकरच उमेदवारांच्या लॉग इन ID वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा, TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि तुमचे ॲडमिट कार्ड लॉग इन ID वर उपलब्ध करून दिले जाणार आहे। तरी सर्व उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ तसेच TCS कंपनीमार्फत उमेदवारांना लॉग इन ID वेळोवेळी पाहावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे। तर बघा, आता लवकरच तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या। जेव्हा केव्हा ॲडमिट कार्ड येईल सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्याची अपडेट देण्यात येईल आणि ज्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यात काहीही प्रॉब्लेम येते त्यांना मदत देखील करण्यात येणार आहे। बघा, TCS एक्झाम घेणार असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला रिस्पॉन्स शीट देखील तुम्हाला बघायला मिळेल। परीक्षा झाल्यानंतर 5-6 दिवसामध्ये, म्हणजे 25 तारखेला जर तुमची परीक्षा आहे तर 30 फरवरी बघा, 30 फरवरी तर राहत नाही, तर 1-2 मार्चला तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट देखील बघायला मिळणार आहे। तर सर्वांनी आता चांगला अभ्यास करा आणि या भरतीमध्ये नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल। तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।